काय म्हणतात सगळ्यांचा चारचा चहा चालू असेल आणि हे भरारीचा सुद्धा चारचा चहा कॉस्मॉस कट्ट्यावर खास. आणि आज आपण सगळेजण एका आर्थिक विषयावर बोलण्यासाठी जमलेलो आहोत. मला वाटतं घे भरारीने हा सब्जेक्ट कधीच घेतला नाही आज तागायत. घे भरारी हा एक बिझनेस प्लॅटफॉर्म आहे. इथे फक्त बाईंग आणि सेलिंगला आपण प्राधान्य देतो, बाकी कुठल्याही गोष्टी आपण ह्याच्यामध्ये करत नाही. गेले 1.5 वर्ष लोक जे काही पॅन्डेमिक चालू आहे आजूबाजूला याच्यामध्ये कंटाळलेले आहेत. त्यांचा व्यवसाय त्यांनी आजवर जे कष्ट केले, जे कष्ट करून व्यवसाय उभा केलेला आहे, ह्या सगळ्यावरती पाणी फिरायची वेळ आली. कित्येकांची भाड्याची दुकानं आहेत जी त्यांनी सोडली आहेत किंवा व्यवसाय बंद करून ते घरातनं तो चालू करतात. कित्येक स्त्रिया अशा आहेत की त्यांनी आपला सगळं दुकानातलं जो सामान आहे ते आता घरी आणून टाकले आणि आज आपल्याकडून लाईव्ह करताना आपल्याला दिसतात त्या. तर ह्या सगळ्यांना आर्थिक विवंचना तर खूपच आहेत, प्रश्नच नाही. आणि मग अशा वेळेला बिझनेसमध्ये निराशा येणं आणि मी बिझनेस बंदच करू का असा एक मनात विचार येणं हा स्वाभाविक असतो. तर ह्यावर मात करण्यासाठी घे भरारी खास आज कॉस्मॉस बँकेच्या काळे सरांना भेटायला आलेली आहे आणि सगळ्यांच्या ह्या निगेटिव्हिटीवरती मात करण्यासाठी आणि मनातला सगळा अंधार दूर करण्यासाठी आपण एक छोटासा हा प्रयत्न आज आपण करणार आहे. बरेचदा हा जो व्यवसाय बंद करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा आपल्याला एक निराशा दाटून येते आणि आपल्याला मार्गदर्शन करणारं कोणी नसतं. अशा वेळी कोणीतरी आपल्याला एक छोटासा आशेचा किरण दाखवणं जरुरी असतं आणि घे भरारी हे काम नेहमी करत आले की सगळ्या अंधारात एवढ्या काहीतरी आपल्याला एक छान करता यावं आणि आपल्या व्यावसायिकांचं सगळ्यांचं छान व्हावं ही इच्छा आहे. आणि हे सुद्धा सगळ्यांना एकमेकांना एकत्र घेऊन हे घे भरारीचं मंत्रच आहे. तर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जेव्हा आपण लोकांना लाईव्ह करायला गेलं त्यावेळेला लोकांनी आपल्या घरातनं सामान दाखवलं आणि घरातनंच लोकांनी खरेदी केलं. लोकांना कुरिअरनी घरातच सेवा मिळाली आणि सगळ्यांना घरच्या घरी बसल्या बसल्या सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्या. हे घे भरारीचं यशच आहे असं म्हणावं लागेल ह्याच्यामध्ये. तर वातावरण किती निराश असेल तरी शेवटी असं आहे की रात्रीनंतर दिवस येतो आणि आपल्या मनगटांवर तर विश्वास असतोच की आपण कुठलंही संकट येऊ आपण मात करणार आहे. हा आपल्या सगळ्या व्यावसायिकांचा एक गुणच आहे. पण आपल्याला कित्येकदा माहित नसतं की आर्थिक व्यवहार कसे करावे. आपल्या हातनं ज्या चुका झालेल्या आहेत, मे बी सेव्हिंग्ज आपण करू शकलेले नाहीये किंवा काही गोष्टी आपण जे काही कॅश क्रेडिट फॅसिलिटीज आहेत किंवा विविध गोष्टी ज्यांचा आपल्याला काही माहित नाहीये आणि आपल्याला ज्ञानच नाहीये आणि ते द्यायला कोणी नाही. तर त्यासाठी आज आपण कॉस्मॉस बँकेच्या चेअरमन सर मिलिंद काळे यांना भेटायला आलोय. कॉस्मॉस बँक ही 115 वर्ष जुनी बँक आहे. 7 राज्यात या बँका आहेत आणि 140 ब्रँचेस आहेत त्यांच्या. व्यावसायिक उलाढाल 27,800 कोटींच्या घरात आहे या बँकेची. आरबीआय कडून करन्सी चेस्ट परवानगी मिळालेली ही पहिली सहकारी बँक आहे. व्हिसा, डेबिट, एनईएफटी, आरटीजीएस अशा सगळ्या अत्याधुनिक सुविधा बँक देत असते. पॅन्डेमिक मध्ये इतकं संकट आहे बाहेर पण बँक सगळ्या गिरायकांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे आणि सगळ्या सवलती ग्राहकांना मिळावा यासाठी सतत प्रयत्नशील आहे. सामाजिक कार्य बँकेने भरपूर केलं आहे या काळात आणि व्यावसायिकांना कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देण्याचे जे करू शकते ते बँक सगळं काही बँकेने केलेलं आहे. तर आपण मिलिंद काळे सरांकडे जाऊया आणि त्यांना काही प्रश्न विचारूया. नमस्कार सर. नमस्कार. सध्या लोकांना खूपच प्रॉब्लेम आहेत आणि ओव्हरऑल सगळीकडेच त्यांना आर्थिक समस्या आहे. व्यवसाय बंद पडायला लागलेले आहेत किंवा त्यांना कळतच नाहीये की ह्याच्यातून बाहेर कसं यावं. तर कित्येकांना लोनची गरज आहे. मग आता लोन मला मिळणार आहे का आणि मी कसं करावं ह्यासाठी थोडंसं मार्गदर्शन कराल का की मला माझा व्यवसाय बंद नाही करायचा पण मग लोन कोण देईल मला, तर काही सांगू शकाल त्याबाबत? आपण जी आता परिस्थिती सांगितली ती करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल आपण बोलताय. हो. ही असामान्य परिस्थिती आहे की जी कधीच लोकांनी म्हणजे खातेदारांनी किंवा कर्जदारांनी उद्योगांनी कल्पना केलेली नव्हती. तशीच बँकरनी पण याची कधी कल्पना केलेली नव्हती. बँकर जर पैसे देतो ते नेहमी त्याला परत यावे म्हणून आणि धंदा व्यवस्थित चालावा म्हणून देतो. पण एखादा धंदा जर का अडचणीत आला तर जो बरोबर राहतो तो खरा बँकर. अगदी बरोबर. आणि ह्याच्याकरता म्हणून ही जी परिस्थिती आहे ही
आपण निर्माण केलेलं नसून, म्हणजे हा जो उद्योजक आहे, तुमचा घे भरारीचा जो एक सभासद आहे, त्यांनी निर्माण केलेल्या परिस्थिती नाहीये, तर मग अशा परिस्थितीमध्ये बँकर बरोबर असणार नाही असं आपल्याला का वाटतं? बरं. म्हणजे मनातनच आपण एक दडपण निर्माण करतोय की मला आता कोण देणार, कोण देणार? असा विचार करा. तुमच्या एखाद्या उद्योजकाला मी एक 2 लाख रुपयाचं कर्ज दिलेलं आहे, बरोबर. तो थांबला तर तो जसा थांबला आणि त्याचं जसं नुकसान आहे तसं बँकेचं पण नुकसान आहे ना. बरोबर. मग ह्या वेळेला बँक असा विचार करतं, तो प्रामाणिक आहे का, त्याचे पैसे परत करण्याची इच्छा आहे का, त्याला धंदा करायला जमला होता का, आणि आता तो दुकानच उघडू शकत नाही, व्यवसायच करू शकत नाही, सेवाच पुरवू शकत नाहीये, म्हणून ती ही जर का अडचण असेल तर कदाचित त्याचं जे कर्ज बँकेला 3 वर्षांनी किंवा 4 वर्षांनी परत येणार होतं ते पूर्णच बुडण्यापेक्षा बँक अजून मदत करेल आणि म्हणजे 6 वर्षांनी पैसे येतील, 7 वर्षांनी पैसे येतील. शेवट बँकांचा व्यवसाय काय आहे बरोबर. की उद्योजकांच्या मागे राहणं आणि त्यांना हे पैसे देऊन व्याजासकट वसूल करणं का पैसे सोडून देणं. म्हणजे तुम्ही जर का असा विचार कराल की उद्योगांचं काय होईल, तर मग बँकर लोकांनी काय विचार करायला पाहिजे? ओके. आम्ही ज्या प्रत्येक माणसाला पैसे दिले तो ह्या करोनाने बाधित झालाच आहे, असा उद्योग सांगा मला की जो करोनाने बाधित झाला नाही. म्हणजे आम्ही तर म्हणलं पाहिजे आमचे सगळे पैसे बुडाले आणि डिपॉझिटच आम्ही कसे द्यायचे, असं होत नसतं. तर त्या काळाकरता म्हणून आपण स्थैर्य सांभाळायला पाहिजे, आपण आपला व्यवसाय चालू ठेवायला पाहिजे आणि आपल्या खऱ्या गरजा काय आहेत, अडचणी काय आहेत, ह्या बँकरशी जाऊन बोलल्या पाहिजेत. बँकर नक्की तुमच्या मदतीला उभे राहतील. म्हणजे असं नाही की नुसतं आर्थिक आहे, बँक ही सुद्धा एक मानवी भावनांचा विचार करणारी वास्तू आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी 100%. कारण आर्थिक याच्यामध्ये जर का असतं तर बँकेने कर्ज देताना फक्त आर्थिक गोष्टींचाच विचार केला असता, तसं नाही करत. बँक असं बघतं की हे जे कागदावर उतरवलेले जे आकडे आहेत, जे मागचे भविष्यातील आहेत किंवा भूतकाळातील आहेत किंवा भविष्यकाळातील आहेत, तर त्याच्या मागची व्यक्ती कोण आहे हे सुद्धा बँकर बघतो. त्यामुळे नक्की ॲबिलिटी, इच्छाशक्ती, कपॅसिटीज, त्याचं आजूबाजूचं वातावरण याचा बँकर विचार करतो आणि त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल, तुम्ही तुमच्या धंद्याशी प्रामाणिक असाल तर. बरोबर, एकदम बरोबर. एक सध्या असं झालेलं आहे, लोकांनी कर्ज घेतली ती त्यांना बऱ्याच आता EMI नाही फेडता आलेले आणि त्यांचे सिबिल स्कोअर खराब झालेले. तर एक तर कित्येकांना सिबिल स्कोअर म्हणजे काय माहित नाहीये. दुसरं म्हणजे हा आता समजा खराब झालाय माझा, तर तो परत करेक्ट होईल का? समजा मी काही वर्षांनी पेमेंट केलं तर माझा तो स्कोअर चांगला होईल का, ही एक भीती लोकांमध्ये आहे. तर तो करेक्ट होण्यासाठी काय करावं? सिबिल स्कोर हा जो आहे आपला, हा क्रेडिट वर्दीनेसचा, आपला क्रेडिट परफॉर्मन्सचा, क्रेडिट डिसिप्लिनचा एक स्कोर आहे. आपला जसा शाळेत जसा स्कोर असतो तसाच हा स्कोर आहे. त्यामुळे कुठल्याही आर्थिक संस्थांची आपले जे कारोबार, जे व्यवहार झालेले आहेत, त्यात आपण कसे वागलो, त्यात आपण काय केलं, कुठे कमी पडलो, हे त्याच्यामध्ये नोंदवलेलं असतं. आता आपण असं म्हणलं आत्ता सिबिल स्कोर खराब झाला तर काय, पण आता घडला तो घडला ना, तो तुमच्या हातात कुठे होता? सिबिल स्कोर जो रीड करेल भविष्यामध्ये त्याला पण माहिती ही सिच्युएशन होती. त्यामुळे माझे जर का आता 4 हप्ते थकले असतील तर माझी नोकरी गेली म्हणून थकले हे कळतं, माझं मागचं ट्रॅक रेकॉर्ड बघितलं जातं आणि पुढचं बघितलं जाईल. त्यामुळे सिबिल स्कोर खराब झाला म्हणून कर्ज द्यायचं नाही असं जर का झालं तर मला असं वाटतं की ह्या पॅन्डेमिक नंतर बँकांना सगळ्यांनाच कर्ज देणं बंद करायला लागेल. त्यामुळे ह्याचा आत्ता सिबिल स्कोर खराब होत आहे गेले 6 महिने, वर्षभर, पण त्याची योग्य ती कारण मीमांसा जर का आपण देऊ शकलो आणि ज्या वेळेला हा क्रेडिट स्कोर आपण परत इव्हॅल्युएट करू किंवा आपला बँकर आपल्याला नवीन कर्ज देताना हा बघेल, त्यावेळेला आपण त्याचं कारण आणि तो खराब झाल्यापासून परत दुसरं कर्ज घेईस्तोवर केलेली सुधारणा ही जर का आपण नीट कागदोपत्री त्यांना समजावून सांगू शकलो, ती नीट कन्व्हिन्स करू शकलो आणि त्यातलं इंटेन्शनल मॅलाफाईड इंटेन्शन नव्हतं आणि रादर हा खड्डा आपण खंबीर उभं राहून पूर्ण केला, अगदी 3 महिने, 6 महिने, 9 महिने असं जर का असेल तर उलट बँकरचा आपल्याबद्दलचा विश्वास वाढेल. हा काय असा पॅरामीटर सेट नाही केलेला की सिबिल स्कोर खराब झाला की कर्ज द्यायचं नाही, असं ऑटोमेटेड मशिनरी नाही, असं RBI पुढे सांगितलेलं नाहीये की याचा सिबिल स्कोर इतका असेल तर इतकं द्या, इतका असेल तर इतका असेल ते देऊ नका. त्याची कारण मीमांसा सुद्धा, आजही सिबिल स्कोर खराब असेल तर त्याच्या मागची कारणं समजावून घेऊन कर्ज देण्याची प्रक्रिया आजही होत असते आणि ह्या काळामध्ये सिबिल स्कोर खराब झाल्याचं दडपण आपल्यावर घेऊ नका. कारण कित्येक जण निराश आहेत की माझा सिबिल स्कोर आता खराब झाला, माझं काही आता खरं नाहीये आणि म्हणून व्यवसाय बंद करणं. तर चांगलं झालं तुम्ही थोडीशी माहिती दिली लोकांना. कॅश क्रेडिट फॅसिलिटी बँक देते सगळ्यांना आणि मग ते एकदा आपल्या अकाउंटला आले की आपण
काढतो, खर्च करतो, असं करत राहतो, व्यवसायात वापरत राहतो. तर तिथे एक काळजी घेतली पाहिजे, कारण सगळं संपल्यावर ते आपल्या लक्षात येतं की आपलं काहीतरी चुकलं, पण तेव्हा उशीर झालेला असतो. तर ते कसं आपण ती फॅसिलिटीचा वापर कसा हुशारीने केला पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे स्वतःची. खरंच म्हणजे आतापर्यंत सगळे तुमचे प्रश्न हे कोरोना संबंधित डिप्रेस मूडमध्ये असं होतं, पण हा जो प्रश्न आहे हा माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचा, कारण हा डिसिप्लिनचा प्रश्न आहे. मला आर्थिक भान आहे का? हो. बँक कुणाच्या पाठीशी उभं राहतं? तर ज्याला निर्णय घ्यायची क्षमता आहे आणि आर्थिक भान आहे त्याच्या पाठीशी बँक उभं राहते, काय लक्षात ठेवा. मला जर का भविष्यामध्ये काय आहे हे दिसलं आणि त्याचं भान ठेवून मी योग्य वेळी योग्य पावलं उचलली, याचा अर्थ ते एक्सपान्शन असेल किंवा ते कर्टेलमेंट असेल किंवा माझा एखादा प्रोजेक्ट किंवा प्रकल्प पुढे ढकलणं असेल, ह्या सगळ्या किंवा त्याच्यातला काही खर्च वाचवणं असेल किंवा योग्य वेळी त्याच्यामध्ये आणखीन काही ऍडिशन करणं असेल, हे जर का मला कळलं आणि कळून ते मी माझ्या आचरणात आणलं तर त्याची अडचण येत नाही. पण काही वेळेला आपण ज्या वेळेला लोन मंजूर झाल्यानंतर असं आता आपल्याला वाटतं की हे पैसे आता आपण आपल्याला हवे तसे वापरायचे आहेत, तर ते तसे नसतात. जो ज्या शब्दाकरता दिले, ज्या गोष्टी करता म्हणून दिले त्या करताच वापरायचे असतात. त्याला आपण एंड यूज म्हणतो, की ज्या हेतू करता दिले त्या हेतू करता वापरले की नाही त्याचं प्रूफ, आणि त्यात कुठलाही खोटारडेपणा कधी करायला जाऊ नये, कारण हा आर्थिक व्यवहार आहे. बरोबर. हा इथे गेला तर तिथं सुटेल का, तिथं गेला तर तिथं सुटेल का, हा कुठेही सुटणार नाही. हा सरफेसवर येतो, दिसतो, त्याचा चांगला स्मार्ट बँकर याची नोंद घेतं आणि पुढची तुमची एलिजिबिलिटी किंवा पात्रता त्या बँकरकडे किंवा त्या बँकरकडून उडून तुम्ही दुसरीकडे जरी जायचं म्हणला तरी तुम्हाला ते अडचणीचं आणि अवघड होतं. त्यामुळे असला गुन्हे उद्योग करू नये. एक, आणि जसं आर्थिक भान मी म्हणलं, मी पैसे कशा करता घेतलेत, तर माझं भाजीचं दुकान आहे किंवा माझा टेलरिंगचा व्यवसाय, मी कापड आणायला घेतलेत, लेस आणायला घेतलेत, अमक्या गोष्टी करायला घेतलेत, बरोबर ना. मी मशीनच्या रिपेअर दुरुस्ती करता घेतलेत, पण त्यात जर का मला असं वाटलं की 2 माझी मशीन आहेत आणि आणखीन एक एम्ब्रॉयडरीचं 80,000चं मशीन घ्यावं, मला कापडालाच पैसे कमी पडतील, आणि कापडाला कमी पडले तर एम्ब्रॉयडरीच्या मशीनकडे काय बघत बसायचं मी, आणि मग ते घेऊन मी विकलेच नाहीत तर नफा काय, म्हणजे माझं गाडं ठप्प झालं, एम्ब्रॉयडरी बाहेर करून घ्यावी, 4 पैसे लागेल ना, त्याच्या बाहेरचे पैसे खर्च झाले तरी चालतील. म्हणजे थोडक्यात आपण ज्याला भांडवली गुंतवणूक म्हणतो, कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो, तो ह्या कॅशक्रेडिट, ओव्हरड्राफ्ट अशा करंट अकाउंट मधून किंवा ज्याला आपल्याला रेग्युलर बिझनेसच्या खेळत्या भांडवलाकरता म्हणून पैसे दिले असतात त्याच्याकरता भांडवली गुंतवणुकीकरता वापरायचं नाही. हे सगळ्यात पहिलं बेसिक प्रिन्सिपल. एवढं ऑब्झर्व करा, तुम्हाला पैसे कमी पडू शकतात. पर्सनल गोष्टींना वापरायचं नाही, ते स्वाभाविकच आहे. म्हणजे हा प्रश्न मनात का येतोय, खूप जण ते पण म्हणजे हा मनात का येतोय की मला पैसे जर का माझ्या लग्न कार्य कपड्याकरता दिलेले नाहीये तर धंद्याकरता दिलेले पैसे मी माझ्या वैयक्तिक मोटरसायकल बदलायला, कार बदलायला का वापरायचे. म्हणजे हा गुन्हा आहे, हा क्राईम आहे, हा आर्थिक गुन्हा आहे असं मी म्हणेन. हे मनात येणं सुद्धा गुन्हा आहे. सध्या व्याजदर कमी झालेले आहेत सगळे, तर समजा कोणी नवीन लोन घ्यायला आलं तर त्यांना त्याचा काही फायदा होईल का कमी झालेल्या व्याजदरांचा? अगदी स्वाभाविक आहे. माझी डिपॉझिट होती, माझ्या डिपॉझिटचे कालचे व्याजदर जास्त होते, आता ते कमी झाले. आता डिपॉझिटरचे व्याजदर कमी करून बँकांचे नफे नाही वाढलेले, बँकांना हे सगळं पास ऑन करायला लागलेलं आहे बॉरोवरला. त्यामुळे बॉरोवरचे जे आहे त्यांचे सुद्धा व्याजदर कमी झालेले आहेत. आणि एवढंच नाही की आजच्या पुढे येणाऱ्या बॉरोवरचे कमी झालेले आहेत, जे माझ्याकडे बॉरोवर आहेत ते सुद्धा हे कर्जाचा व्याजदर कमी करण्याकरता मागणी करतात आणि ती बँकांकडून मागणी मंजूर होते. जे जे आपले घेभरारीचे सभासद जुन्या जास्त दराच्या व्याजदरांनी फॅसिलिटी वापरत असतील त्यांनी त्यांच्या बँकांकडे गेलं पाहिजे, त्या खात्याचा, त्या पद्धतीच्या, त्या कर्जाचा आजचा दर विचारला पाहिजे. कारण डिपॉझिटचे आजचे पैसे कमी झालेत ना, त्याच्यामुळे त्या बँकेत तुम्हाला कमी द्यायला परवडतील. पण तुम्ही जाऊन बोललात, मागितलात तर त्यांच्याकडे सगळे पर्याय असतात, त्याचे वेगवेगळे सँक्शनिंग अथॉरिटी असतात, त्याची वन टाइम फी भरून घेतली जाते आणि ती दिल्यानंतर तुमचा आजच्या पुढचा व्याजदर सुद्धा कमी होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी हे करावं आणि ह्याच्याकरता प्रॉपर डायलॉग आपण आपल्या बँकरशी करायला लागतो. हे सगळ्यांनी नोट करावं मला वाटतं. पूर्वी असं म्हणायचं मला काही गरज लागली, लग्न आहे घरात लोन घ्या, व्यवसाय करायचा आहे लोन घ्या आणि सगळ्या इच्छा कम्प्लीट करा. पण आता असं झालंय सगळी लोन आहेत माझ्यावर, माझा पगार नाही येते, मला व्यवसाय चालत नाही, पैसा नाही माझ्याकडे थोडक्यात. मग मला लोनचं टेन्शन आलंय, प्रेशर आलंय, तब्येत खराब होते. मग अशा वेळेला मला लोन हे एक संकट वाटतं. तर मग मी आता कसं काय ओव्हरऑल इन्कम कसं माझं मॅनेज करावं आणि कसं पुढे मी कसं माझा बिझनेस न्यावा? एक 2-3 प्रकारच्या याच्यामध्ये गोष्टी असू शकतात की तुमच्या हातात
किती कर्जाचे बोजे आहेत, तुम्हाला गरजा काय आहेत, तुमची तब्येत कशी आहे, तुमच्या कुटुंबाची रचना कशी आहे, कुटुंबातले घटक काय आहेत, कमवते कोण आहेत, खर्चिक कोण आहेत. खर्चिक याचा अर्थ कोणाकरता खर्च करायला लागतो आहे. मुलं आहेत का, वृद्ध आहेत का, त्यांची उत्पन्न कमी आहे, त्यांच्या डिपॉझिटचं उत्पन्न कमी झालंय, मुलांची वाढती वय, वाढती शिक्षण, त्याच्या फी वाढतायत. आणि ह्या सगळ्या वेळेला माझ्या घरात जर का असं काही कुठली अडचण आली तर माझी स्वतःची एक डोक्यात तयारी असली पाहिजे की ही माझी जी पर्सनल ऍसेट आहे की जी मी आजपर्यंत कमवत असताना उद्योगातनच क्रिएट केली, माझ्याकडे काय जन्मता नव्हती ना. हो. मी ज्यावेळी व्यवसाय सुरू केला तेव्हा नव्हती ना. पण जी व्यवसाय सुरू केलेली आहे ती योग्य वेळी मोडायची सुद्धा मानसिक तयारी असायला लागते. आणि तिथं आपण लोक कमी पडतो. समाजाची भीती आपण बाळगतो की अरे तो काय म्हणेल, तो कधीच तुमच्या आर्थिक गरजांकरता कामाला येणारा मनुष्य नसतो. मी गाडी होती, माझी पहिली 4ची होती, आता 8 लाखाची झाली, तर 10 लाखाची झाली. गाडी करायची काय मला? मी 10 लाखाची गाडी 6 लाखाला सुद्धा विकून टाकली पाहिजे, कारण 6 लाखाची गाडी सुद्धा मला आज धंद्याला खेळत्या भांडवलाला उपयोग घेऊ पडणार आहे. तर मी कष्ट घाम घालून पैसा कमवू शकणार आहे, तर त्याच्यातनं मी पैसे जनरेट करू शकणार आहे. गाडी दरवाजात उभं ठेवून मी त्याचा हप्ताही फेडू शकणार नाहीये, त्याच्यावर खर्चही करत राहणार नाहीये. खोटी सामाजिक प्रतिष्ठेकरता अशा न लागणाऱ्या ऍसेटची यादी आपल्याकडे तयार असायला पाहिजे. मी तर म्हणेन एखाद्याला जर का खरंच मर्यादित रिसोर्सेस असतील आणि खर्च किंवा बर्डन खूप जास्त आला असेल, मी जिवंत राहिलो तर सगळं आहे, मी जिवंत राहिलो नाही तर काय, मग कशा करता? मी पहिलं माझं घर सुद्धा विकलं पाहिजे. लोक म्हणतात घर गेलं छत्र गेलं तर काय. शहाणपणाचं असं आहे की स्वतःचं घर हे जर का माझा 60 लाखाचं असेल तर त्याच्यापेक्षा तेच घर, म्हणजे आपण व्याजदर वगैरे, मी आता काय गणित मांडायला इथं आपण बसलेलं नाहीये, ते आपल्यातलं प्रत्येकाला येतं, कारण आपण प्रत्येक जण उद्योजक आहात आणि यशस्वी उद्योजक आहात. पण 60 लाखाच्या घराच्या ऐवजी मी 20,000 रुपयाच्या भाड्यात गेलेलं परवडेल. कदाचित नवीन पद्धतीचं, नवीन याचं, 10 वर्ष जुन्यापेक्षा नवीन ज्या प्रकारची घर रचना नवीन होत चालल्या त्याच्यात मला चांगलं घर मिळेल, 2 वर्ष भाड्याच्या घरात राहायचं. त्याच्यामुळे अशी माझी जी पर्सनल ऍसेट आहे, जी मी धंदा उद्योगातून क्रिएट केली आहे, ती वेळेला मोडून सुद्धा धंद्यात भांडवल घातलं पाहिजे. आपलं क्रेडिट वर्तन सांभाळलं पाहिजे. खेळत्या भांडवलाची कमी नाही पडू दिली पाहिजे. रादर हीच संधी आहे, ही अपॉर्च्युनिटी आहे असं विचार केला पाहिजे. घर जुन्याचं नवीन घेता येतं, 10 वर्ष जुनं परत घेऊ, पण ते पैसे जर का 30-40 लाख रुपये आले तर माझ्या बरोबरचे 4 दुकानदार 4 धंद्याचे बंद पडले, त्याच्यात मला 40 लाख रुपये आले, मला 22 लाखाची सवय होती. कुठल्या कुठं आणखी मोठं घर घेईन. थोडक्यात आपल्यातला उद्योजक मारला नाही पाहिजे, तो जगवला पाहिजे, तो मेन आहे. आणि कंट्रोल काय ठेवलं पाहिजे, लिक्विड काय करायचं ह्या गोष्टीचं आपण समज ठेवली पाहिजे. ज्या गोष्टी इन्कम जनरेट करत नाहीत, बरोबर, ज्याला आम्ही बँकेच्या भाषेमध्ये नॉन परफॉर्मिंग ऍसेट म्हणतो, की ज्याच्यातनं इन्कम जनरेशन नाही, ती ऍसेट पहिली एक एक कमी करायला सुरुवात करायची. आता बायकांना आवडणार नाही, पण दागिने सगळ्यात तशी गोष्ट असेल, कदाचित विकू नका, पण इतक्या कमी कर्जाने बँकेत तर ठेवा. कार्यक्रमाला लागतील त्या दिवशी 1 दिवसाचं काहीतरी वर्किंग कॅपिटल सायकल तोडून सुद्धा परत आणता येतील, परत नेऊन ठेवता येतील. पण ते हे माझं आहे की ते माझंच आहे आणि आयुष्यभर कायमचं माझंच राहणार आहे, ही संकल्पना तोडली पाहिजे. धंद्यात, व्यवहारात, व्यापारात आहात म्हणजे चढ उतार असणारच. आणि ह्या चढ उतारातनं ज्या वेळेला उंचावर असाल त्यावेळेला दागिने घ्या, मूल्यवान वस्तू घ्या, सोनं घ्या, घरं घ्या, पण ज्या वेळेला नसेल त्यावेळेला हे सगळं मोडायची तयारी पण ठेवा. आता बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्यात आणि त्यांना आता काहीतरी व्यवसाय चालू करायचा आहे, म्हणजे त्यांना वाटतं मी काहीतरी छोटंसं चालू करेन, तर अशा वेळेला बँक काही आता मदत करू शकते का सध्याच्या काळात? काय त्या माणसाने नोकरीत काय काम केलं आणि त्याची इच्छाशक्ती काय आहे ह्याच्यावर आहे. आता IT बँक तर अशी लोक शोधायलाच बसली. हो. आपल्याला कल्पना जर का असेल तर गेल्या 2 वर्षांमध्ये बँकांकडे करोडो रुपये आयडल पडून आहेत. आपला विश्वास नाही बसणार की एखादा डिपॉझिटर बँकेत जर का डिपॉझिट घेऊन आला तर खरं बँकरची मानसिकता आता अशी आहे, तुला 6% व्याज देऊन मला 3-3.5% ते कुठेतरी आरबीआय मध्ये पैसे पार करायला लागतात, बॉन्ड्स मध्ये टाकायला लागतात, अशी अडचणीची परिस्थिती. त्यामुळे बँका का करणार नाहीत, बँका करायलाच बसलायत. तुमची कामाची परत तयारी करा. तुम्हाला उद्योजक बनायची तयारी आहे का? तुम्ही कुठंतरी ज्या कामाचा आजपर्यंत अनुभव होता किंवा सुरुवातीची जी तुमची कला असेल किंवा आणखीन कोण तुमच्या मित्रमंडळी, नातेगोती ह्याच्यात कामधंदा उद्योग करत असेल, त्याला एक उपमुद्दा, उपव्यवसाय, पूरक व्यवसाय, त्याला सपोर्टिंग घेऊन असं तुम्हाला काही करता येतोय का, हे तुम्ही चाचपडा. कारण तुम्हाला कालपर्यंत इन्कम अर्निंग ऍबिलिटी होती, त्यामुळे तुम्ही एस्टॅब्लिश आहात की तुम्ही इन्कम कमवू शकता. नोकरी केल्याविषयी वेगळा आहे,
पण मला काही कळत नाही असं होतं. मी एम्प्लॉयबल होतो म्हणजे मला उत्पन्न होतं. आता एम्प्लॉयमेंट गेली तर मी ती स्किल दुसरीकडे वापरेन. बँकर तुमच्या पाठीशी नक्की राहतील, कारण तुमचं घर, दार, इन्शुरन्स या सगळ्या गोष्टी तारण ठेवायला तुमच्याकडे आहेत. आता कित्येकदा असं असतं कुठून तरी आपल्याला जास्ती पैसे मिळतात आणि एकदम मोठी अमाऊंट माझ्याकडे येते. मग मला वाटतं की कळत नाही कर्ज फेडावं मी माझं, खूपसे माझ्या जे डोक्यावर आहे ते हे नॉर्मल, म्हणजे आताच्या पॅन्डेमिक कंडिशन मधलं नाही विचारत मी, ओव्हरऑलच की कर्ज फेडावं की मी ते सेव्हिंग करावं, काय करावं, म्हणजे प्राधान्य कशाला द्यावं मी. अवघड प्रश्न आहे, टप्प्याटप्प्यात उत्तर देतो. कारण एकदम पैसे आले म्हणजे किती आले हे आपण क्वांटिफाय करत नाही, आणि माझी कर्ज म्हणजे किती हे आपण क्वांटिफाय करत नाही. पण मी एक नक्की सांगेन की असे जे एकदम आलेले पैसे असतात त्याच्यातनं ज्याचा कर्जाचा तुम्हाला परतफेड करण्याचा मानसिक बोजा वाटतो, किंवा ज्या रिपेमेंटला करस्पॉन्डिंग पॅरलल त्याच्यासमोर उत्पन्नाची कमतरता तुम्हाला आज दिसते आहे किंवा भविष्यामध्ये दिसते आहे, त्या लोनचं बर्डन तुम्ही कमी करा. एक विषय. पण बाकी उरलेले जे आहे ते तुम्ही भांडवलामध्ये ठेवा. लोन परत करण्याची गरज नाही, पण लोन परत केलं तर परत घेणं ही सुद्धा एक वेगळी प्रोसेस असते, त्यामुळे ती करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही स्टँड बाय म्हणून पैसे ठेवा, तुम्ही आणखी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवा, ते परत लिक्विडेट करा, किंवा तुम्ही डिपॉझिट्समध्ये पैसे ठेवा, किंवा खेळता भांडवल म्हणून धंद्यात जास्त पैसे लावा. पण माझ्याकडे पैसे आहेत म्हणून मी ते देऊन टाकल्याऐवजी तुम्ही उधारी द्या किंवा तुम्ही मालरोखीत खरेदी करा. शेवट माझ्याकडे असलेले पैसे हे मी बँकेचे जसे खरेदीला वापरत होतो, मी 30 दिवसांनी 60 दिवसांनी उधारीत आणत होतो, त्याच्याऐवजी ते पैसे मी तिथे वापरले तर मला स्वस्तात मिळतील वस्तू. मी उधारी दिली तर माझा सेल वाढेल, त्याच्यामुळे लोनच परत काढून काय करायचंय, परत करून काय करायचं. त्यामुळे पण जे बर्डन सम असेल, पहिलं सांगितलं तसं, तर बर्डन सम असेल ते नक्की कमी करा, कारण अशी परत लिक्विडेट फंड करण्याची कधी संधी मिळेल मला माहित नाही. बरोबर. तर समजा व्यावसायिक जागा आहे, कित्येकांची दुकानं असतात, हॉटेल्स असतात किंवा काही, आणि ती भाड्याची आहे, मालकीची नाही, किंवा माझा घरातनच व्यवसाय, मी घरातनच काहीतरी काम करते, तर अशा वेळेला बँक काही मदत करू शकते का लोनसाठी किंवा कशाहीसाठी, काही रिक्वायरमेंट असेल तर? अगदी जरूर. बँकेला खरे कसं पैसे भेटत सांगू? जो खेळत्या भांडवलातनं व्हॅल्यू ऍडिशन करून पैसा जनरेट करू शकतो, त्याच्यात त्याला नफा राहून त्याच्यात पैसे जास्त मिळतात. जो कॅपिटल ऍसेट तयार करून त्याच्यात पैसे ब्लॉक करेल, त्याच्यामध्ये माझ्या दिलेल्या पैशाची मोठ्या पिरियडमध्ये तसंच इन्कमचं सातत्य राहून परत याची रिस्क म्हणजे धोका म्हणजे जास्त असतो. मी तो उलट म्हणेन, जो दुसऱ्याच्या धंद्यात जागेत राहून धंदा करतो आहे आणि जो चांगला धंदा करतो आहे तो माझ्या दृष्टीने जास्त चांगला स्वतःची जागा घेऊन करण्यापेक्षा. पण स्वतःच्या जागेच्या किमतीचा बोजा हा जर का त्याला सातत्याने पेलला गेला नाही तर काय, आणि त्याच्याकरता परत तुमची क्रेडिट वर्दीनेस हा तुमचा कुठे कुठे वापरायचा हे तुम्ही ठरवलं पाहिजे. मी धंद्याच्या खेळत्या भांडवलात वाढ करायची का एक मोठा बँकेकडून उपलब्ध होणारा फंड हा मी माझ्या पहिलं दुकानच घेण्यामध्ये आणि त्याच्या रिनोव्हेशन मध्ये घालवायचा? ज्याला उद्योग करायला जमत नाही ना तो भाड्याने देण्याचं काम करतो. त्यामुळे असा ज्याला दुकान मोठं टाकून बसलाय, इंटिरियर करून बसलाय, त्याचं दुकान तुम्ही चालवा, तो कमी कमवेल, तुम्ही जास्त कमवा. कर्ज मिळवण्यासाठी काही मिनिमम एज्युकेशनची हे असते का, अट असते का अशी बँकेकडे काही? मला असं कुठे पॅरामीटर्स मध्ये असं दिसत नाही की हे एज्युकेशन झालं तर हे एज्युकेशन झालं ते तर ज्यांची खूप मोठी एज्युकेशन आहे त्यांना खूप मोठी कर्ज मिळतील, पण असंही होत नाही. तुमचा प्रश्न मी उलट्या प्रकारे घेतो की यांच्याकडे खूप 40 डिग्री आहेत म्हणून घेतात. तो उद्योजक आहे का नाही, त्याला उद्योगधंदा करायला जमतो का नाही, तो फ्लोर उठून काम करतो का, तो प्रिसाईज आहे का, त्याला आर्थिक शिस्त आहे का, त्याची इंटिग्रिटी काय आहे, तो डेडिकेटेड आहे का, त्याच्याकडे डिग्र्या म्हणून पैसे देत नाही. याचाच उलटा अर्थ, डिग्र्या नसताना पैसे द्यायचे का बँकर थांबेल? त्याचा नक्की धंद्याच्या समजमध्ये, व्यापारामध्ये मिनिमम आवश्यक ते बिझनेस अॅक्युमेंट आहे का नाही हे नक्की बघितलं जातं, आणि त्या बघण्याच्या बँकरची त्यांची गणितं असतात. आणि तोच खरा सीझन बँकर की जो ओळखतो की हा शिक्षणाने जरी कमी असेल तरी हा चांगली शिकलेली लोक कामाला ठेवू शकतो, तर त्याला बँकर नक्की पैसे देईल. त्यामुळे शिक्षणाचा आडकाठी कधीही कुणीही घे भरारी घेणाऱ्या माणसाने हे करू नये. स्टार्टअप काहीतरी, आता बरेच जण स्टार्टअप चालू करतात, नवीन नवीन यंगस्टर्स पण आहेत, तर त्यांच्यासाठी काय काय लोन स्कीम्स आहेत बँकेकडे? स्टार्टअप्स करता म्हणून अशा लोन स्कीम नसतात, पण स्टार्टअप करणाऱ्या माणसाची गुंतवणूक कशात आहे, म्हणजे ज्याला आपण टँजिबल ऍसेट म्हणतो आणि इनटँजिबल ऍसेट म्हणतो, याच्याकडे बँक नक्की बघतं. आणि सर्वसामान्यपणे मध्यम आकाराच्या किंवा छोट्या बँका
ह्या ज्या वस्तू दिसतात म्हणजे खेळत्या भांडवलात हे कापड आलं, हे धान्य आलं, हे धान्य गेलं, हे लोखंड आलं, वस्तू बनवून गेली, ह्या ज्या दिसणाऱ्या वस्तू असतात किंवा हे दुकान आहे, हे जागा घेतली, हे वाहन घेतलं, हे भाड्याने, अशा दिसणाऱ्या वस्तूंच्या करता फायनान्स करतात. आजकाल ते स्टार्टअप जे असतात जे इंटेलिजंट प्रॉपर्टीवर जे क्रिएट केले जातात की ज्याच्यामध्ये गुंतवणूक खूप जास्त असते तो प्रॉडक्ट डेव्हलप करण्यामध्ये, पण ज्याच्यामध्ये टँजिबल दिसतं, हात लावू करू शकतो, स्पर्श करू शकतो, फिजिकली आपल्याला आयडेंटिफाय करता येतं, व्हॅल्यू करता येतं, अशी ती असेट नसल्यामुळे छोट्या आणि मध्यम साईजच्या बँका याला कर्ज देत नाहीत. पण त्यावेळेला स्टार्टअपनी त्याच्या कुटुंबाच्या जी काय ऍसेट असतील त्याच्या आधाराने जर का सहतारण म्हणजे कोलॅटरल सिक्युरिटी म्हणून जर का दिली तर अशा न दिसणाऱ्या ऍसेटच्या क्रिएशन मध्ये सुद्धा बँका पैसे देऊ शकतात. सध्या जी काही पॅन्डेमिक सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये काही कर्जाचे रूल्स बदललेत का? म्हणजे देताना प्रोसेसिंग मध्ये काही फरक पडलाय का, किंवा वेळ लागतोय का, किंवा काही असं नवीन अटी? मला नाही असं वाटतं की वेळ लागतो म्हणून लोकांचे वर्किंग आवर्स कमी असतात, ते 1-2 महिने लॉकडाऊन वगैरे असेल तर, पण बाकी उरलेल्यामध्ये कुठेही काही फरक झालेला नाहीये. पण लोकच मुळे मानसिकता लोकांची थोडीशी डिप्रेस असल्यामुळे लोक पुढे कर्ज करता येत नाहीये, त्याच्यामुळे कर्ज वाटप कमी झालेलं आहे. पण अदरवाईज त्याच्यामध्ये अडचणी बँकांच्या बाजूने कुठल्याही नाही. ओके. आता समजा काही जणांचं आहे आमच्या गेबरारीमध्ये ऍग्रिकल्चरल रिलेटेड बिझनेस बरेच आहेत, तर त्यांना काही कर्ज मिळू शकतात का, आणि त्याच्या अटी काय असतील? दोन आहे. आपण ज्या वेळेला ऍग्रिकल्चरशी रिलेटेड म्हणतो त्यावेळेला प्रत्यक्ष पीक उत्पादन म्हणजे पीक घेणं हा एक विषय झाला. दुसरा प्रोसेसिंग झाला, म्हणजे पीक झाल्यापासून प्रोसेसिंग होऊन त्या प्रॉडक्टचं त्या शेतातल्या उत्पादनाचं शेल्फ लाईफ वाढवून लोकांपर्यंत जाणं, त्याला मी प्रोसेसिंग म्हणतो. आणि तिसरं म्हणजे ह्याला पूरक काहीही मशिनरी वगैरे तयार करणं. तर ह्यातलं पीक कर्ज जे आहे त्या देणाऱ्या काही गटातल्या काही बँका आहेत, त्या प्रकारे त्या देत असतात. बेसिकली डिस्ट्रिक्ट बँका वगैरे ज्या असतात त्या, रुरल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी असतात त्या. पण उरलेल्या बँका या प्रोसेसिंगला नक्की देतात की ज्याच्यामध्ये साधं आहे, आवळा काही ठराविक काळातच देणार, जांभूळ काही ठराविक काळातच देणार. पण अशा वेळेला ज्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणात आवळा आणि जांभूळ असेल तेव्हा एखाद्या उद्योजक महिलेने जांभळाचं मी ज्यूस काढून ठेवीन आणि नंतर मार्केटिंग करेल म्हणलं तर दॅट इज फूड प्रोसेसिंग. आणि त्याला बँका का देणार नाही? कारण ते परत फिजिकली आहे, दिसतं, खेळतं भांडवल आहे, विकता येतं, 6-8 महिन्यात विकलं जातं. आणि ज्याला डायबिटीस आहे त्याने जांभूळ घ्यावं, असं चांगलं मार्केटिंग केलं आणि चांगले वेगवेगळे तुमच्यासारखे प्लॅटफॉर्म असतील गेबरारी सारखे आणि त्यांचा धंदा वाढत राहिला तर कुठल्या कुठे ते भरारी घेऊ शकतील. जे वर्षातनं 1 किंवा 2 महिने पीक येतं की ज्याला शेतकऱ्याला भाव मिळत नाही, आत्महत्या करायला लागते, तेच पीक तुमचं रॉ मटेरियल असं समजा आणि तुम्ही भरारी घेत राहा. थँक्यू. मॉरेटोरियम म्हणजे काय हे तर मलाही माहित नाहीये, पण त्याचा व्यावसायिकांना काय उपयोग होतो थोडस एलॅबोरेट सांगितलं तर बरोबर. कुठलाही व्यवसाय आपण सुरुवात केल्यानंतर मी गाडीचं गॅरेज टाकलं, मला पहिल्या दिवशी तर 10 गाड्या यायला लागणार नाहीत ना, पण मला मेकॅनिक तेवढेच ठेवायचे, लाईट दिवा बत्ती भाडं तेवढंच आहे. मला ठराविक 10 गाड्या दररोज यायला लागायला जर का 6 महिने लागत असतील तर तिथपर्यंत मी तो बोजा तेवढ्या पद्धतीने फेडू शकणार नाही. मग गॅरेजची इक्विपमेंट घेण्याकरता जर का मी पैसे घेतलेले आहेत तर मला मिनिमम 6 महिन्याचा असा कालावधी लागतो की ज्यामध्ये पहिली 1 गाडी, 2 गाडी, 4 गाड्या येतील आणि मी त्यातनं जेमतेम व्याज देऊ शकेन. हा जो पिरियड जो आहे की ज्याच्यामध्ये मुद्दल घेतलेला जो आहे त्याचा हप्ता, मुद्दलाचा हप्ता नाही फक्त व्याजाचा हप्ता आपल्याला न भरण्याची संधी मिळते, हा मॉरेटोरियम पिरियड. कदाचित काही वेळेला याच्यात 3 महिन्यात पहिले 3 महिने 6 महिन्याच्या गॅरेजपैकी 2 महिने ते 1-2 गाड्या राहतील, तर त्यातनं तर माझा फक्त पगार पाणीच होईल मुलांचं. मग त्याला 3 महिने ऍब्सोल्यूट मॉरेटोरियम पण असू शकतं त्याच्या पुढचं, पण हे शक्यतो राहत नाही. व्याज मात्र द्यायला लागतं. त्यामुळे पहिल्या दिवशीपासून ऑपरेटिंग खर्चातनं तुम्हाला व्याजाची तरतूद करायला लागते आणि त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर एकदा तुमच्याकडे 10 गाड्या यायला लागल्या की सातत्याने तुम्ही पैसे द्यायचे. मग 5 वर्षात कर्ज फेडा, 3 वर्षात कर्ज फेडा, जी मशिनरी जशी घेतली त्या प्रकारे आपण काम करा. अशा प्रकारे साधारण सर्व उद्योगांना, मी उत्तम गॅरेज म्हणलो, हे मोठे इंडस्ट्रियलिस्टला पण असतं. जो 100 कोटी घेतो ना त्याला सुद्धा मॉरेटोरियम मिळतं, कारण त्याचा कारखाना टाकल्यानंतर पहिल्याच 3 महिन्यामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये त्याचा प्रोडक्शन सायकल, सेल, रिकव्हरी आणि तोपर्यंतच्या अडचणी ह्या सगळ्या गोष्टी मिटआउट होऊ शकत नाही. त्यामुळे याच्याकरता मॉरेटोरियम पिरियड हा नक्की लागतो आणि बँका ते सगळ्या देतात. यावेळेला आपण बघितलं की लोकांनी कल्पनाच केली नाही एक पॅन्डेमिक येईल आणि त्यांची अशी अवस्था होईल, त्याच्यामुळे मे बी खूप जणांनी सेव्हिंग केलेलीच नाहीये नीट, आणि जो पैसा आला तो
वापरला गेला आणि अचानक एवढं मोठं संकट आलं आणि काहीच नाहीये त्यांच्याकडे आता, लिक्विड फंड्स म्हणता तुम्ही तसं. तर गुंतवणूक एखाद्या व्यक्तीची कशी असली पाहिजे हे थोडंसं सांगाल का? कशा कशामध्ये गुंतवणूक असली पाहिजे आपली? गुंतणार नाही अशी गुंतवणूक असली पाहिजे. ओके. म्हणजे अशी असायला पाहिजे की ज्याच्यामध्ये एक्झिट रूट तुम्हाला आहे तो क्लिअर आहे आणि एक्झिटला तुम्हाला खूप कॉस्ट नाही, अशा प्रकारची गुंतवणूक असली पाहिजे. माझा धंदा व्यवसाय चांगला चाललेला आहे आणि मी असं जर का म्हटलं गावाकडे मी आता शेतजमीन घेईन म्हणून, तर त्या गुंतवणुकीचा मला उपयोग काय? ती लास्ट असावी नाही असं माझं म्हणणं नाही, ती लास्ट प्रायोरिटी असावी. पण गुंतवणूक ज्याला इझी लिक्विडिटी आहे आणि मग ज्याला रिटर्न आहे अशा प्रकारची गुंतवणूक असावी. गुंतवणुकीचे परत दोन प्रकार, की एक उत्पन्नाकरता केली जाते म्हणजे व्याज मिळतं, डिपॉझिट मिळतं किंवा इन्कम जनरेट होतं एक, आणि दुसरं म्हणजे लागतील त्यावेळेला पैसे मोकळे व्हायला पाहिजेत. आता सोन्यात गुंतवणूक आहे पण त्याच्यातलं व्याज नाही वाढत, त्याचं ऍप्रिसिएशन होतं. सोनं घेतलेलं कोणी कधीच विकत नाही, अनलेस अँड अंटिल वाईट परिस्थिती आल्याशिवाय कोणी विकत नाही म्हटल्यानंतर त्याच्यात ऍप्रिसिएशन फक्त आपण बघतो. पण काही असायला पाहिजे की लिक्विड इन्कम तुम्हाला असायला पाहिजे, तर अशाही गुंतवणुकी असल्या पाहिजे. पण कुठलीही गुंतवणूक ही तुम्हाला त्याच्यातनं न गुंता बाहेर पडण्यासारखी असावी. थोडंसं ह्याच्यावरती जास्ती अजून सांगता येईल का, की म्युच्युअल फंड किंवा फिक्स डिपॉझिट ह्याचे सगळं कसं असावं आपलं, म्हणजे जेवढा आपल्याला उत्पन्नाचा भाग मिळतो, खर्च किती आणि सेव्हिंग्स किती, ह्याच्यावर जास्ती काही सांगता येईल का? अखर खूप तपशिलात एक मोठा म्हणजे कट्ट्यावर 2-3 कट्टे तुमचे चालू शकतील असा हा विषय येऊ आहे. आपण पुन्हा तुमच्याकडे. तर तो विषय असा एकदम कव्हर करण्यासारखा नाही. पण मी असं सांगेन की गुंतवणूक जी आहे ते तुमच्या व्यवसायामध्ये पहिली करा. म्हणजे पहिले पैसे बाहेर काढायचं बघू नका. समजा काय तुमच्याकडे सरप्लस आलं, नफा झाला, तर ते जे पैसे आहेत ते तुम्ही धंद्यातच मोडवा, बरोबर. आणि त्याच्यानंतर जास्त जे असेल ते इझिली लिक्विड करून तुम्हाला कधी धंद्यात घालता अशा याच्यात करा. पण काय कुठं अनसर्टनिटी असते, काय कुठं कमी जास्त होईल आपल्याला माहित नाही, तर त्याकरता ठेवा आणि मग वाढीव याच्यामध्ये गुंतवणुकी करा. गुंतवणूक हा एक कम्प्लीट वेगळा एक क्षेत्र आहे. कारण पैसे चांगल्या रीतीने कमवणं, ते जपणं, ते वाढवणं, ह्या प्रत्येक वेगवेगळ्या कला आहेत आणि सगळ्याच कला तुम्हाला यायला पाहिजे असं करू नका. त्याकरता काही प्रोफेशनल्सवर तुम्ही अवलंबून राहा, त्याच्या कन्सल्टंटवर अवलंबून राहा. पण गुंतवणुकीचा अँगल हा तुमच्या धंद्याचं परिपूर्ण गरजा भागल्यानंतरचा विषय आहे आणि त्याच्याकरता एक वेगळ्या कट्ट्यावर एकदा तुम्ही मिटिंग परत घ्या. हो नक्की. म्हणजे कसं आहे की आता ह्या पॅन्डेमिकमुळे लोक घाबरून की आता मी पुन्हा काय करू आणि कसं पुढच्या वेळेला असं परत 10 वर्षांनी झालं तर काय, असा एक प्रश्न लोकांच्या मनात आहे. त्यासाठी हा प्रश्न मी विचारला होता, बाकी काहीच नाही. तर त्याकरता म्हणलं तसं की धंद्यातले पैसे धंद्यात मुरवणं. कारण आज तुम्हाला आज चुका दिसत आहेत ना, त्या परत होणार नाही. बघा साधं सोपं प्रिन्सिपल आहे. 20 वर्षापूर्वी तुम्ही जेव्हा व्यवसाय चालू केला तेव्हा तुम्हाला असं वाटलं होतं का हे होईल म्हणून, आणि मग तुम्हाला काय गरज होती का 3 बेडरूमचा फ्लॅट घेण्याची? तुम्ही घेतलाय, बरोबर आहे ना. आणि तुम्ही घेतलीत 20 लाखाची गाडी, 10 लाखाची गाडी भागलं असतं, ती त्याच वेळेला त्याच ह्याच्यात त्याच कम्फर्टमध्ये गेली असती. थोड्या जास्त कम्फर्ट करता 10 लाखाकरता तुम्ही 6-8 महिने दुकान बंद ठेवून सुद्धा जागेचं भाडे देऊ शकला असतात आणि नोकरांचं पगार देऊ शकला असतात. हे अनावश्यक खर्च जे आहेत हे तुम्ही टाळा. हेच याच्यातनं फक्त घ्यायचं आहे, बाकी काही नाही. तो 10 वर्ष नाही, कदाचित पुढची 100 वर्ष, कुठली महामारी 100 वर्ष येत नाही. त्यामुळे खरं तुम्ही त्याचा विचारच करू नका. पण विचार करायचा असेल तर तुमच्या खर्चाच्या योग्यता अयोग्यतेवर विचार करा. हे सगळं ऐकल्यावरती घे भरारीच्या व्यावसायिकांना वाटेल की आता आम्ही कॉस्मॉस बँकेकडे जातो, आम्हाला काही एवढ्या सुविधा आहेत आणि काळे सर एवढं चांगलं मार्गदर्शन करतात, तर समजा ते आले बँकेकडे, तर त्यांच्यासाठी काय खास, घे भरारीच्या लोकांसाठी काय खास बँक करू शकते? जे भरारी घ्यायला तयार आहेत त्यांच्या पंखांना बळ देऊ शकते. आणि तुम्हाला जर का माहिती असेल तर कॉस्मसचं हेच कल्चर आहे. मी ह्या निमित्ताने एक मुद्दाम सांगतो की महाराष्ट्र टाइम्सचा जे विद्यार्थी अतिशय कठीण परिस्थितीतनं शिकतात त्यांना बळ त्या पंखांना म्हणणे खूप उपक्रम असतो. आणि त्याच्यामध्ये ज्या वेळेला कॉस्मस बरोबर असतं अशा दरवर्षी 12 ते 15 विद्यार्थ्यांना समाजातनं नाव पावती न देता मदत केली जाते आणि त्या विद्यार्थ्यांची खाती आपल्या बँकेत उघडली गेलेली आहेत. आणि जो मनुष्य एखादा गरीब सेवा देणाऱ्या म्हणजे धुणे भांड्याचं काम करणारा असेल, वडील रिक्षा चालवणारे असतील, कोणी आणखी झोपडपट्टीत राहणारा असेल, तर अशा विद्यार्थ्यांना IAS ऑफिसर पर्यंत बोलवण्याची जर का क्षमता त्या मुलांमध्ये असते तर ह्या भरारीच्या आणि अशा डिजिटल प्लॅटफॉर्मवर कनेक्ट झालेल्या लोकांना खूप भरारी कॉस्मस
मग त्याची जर का तुम्ही आम्हाला हमी दिली आणि कॉन्फिडन्स दिला, घे भरारीनी किंवा तुमच्यातल्या काही छोट्या छोट्या सब ग्रुपनी जर का अशी आम्हाला कुठली हमी दिली, तुमच्या काही डिमांड असतील, अपेक्षा असतील, तुमच्या अडचणी असतील, मी तर म्हणतो की सध्या पण तुम्ही कुठेतरी कर्ज तुमच्याकडे असेल, कुठेतरी पैसे कमी पडत असतील, कुठेतरी वेळेला मार्गी लागत नसतील, कुठेतरी अपुरे पडत असतील, तर तुम्ही कधीही आमच्या अधिकाऱ्यांकडे या. ज्या प्रकारे मी आता तुम्हाला मार्गदर्शन करतो असं वाटतं, माझ्याही पेक्षा माझे अधिकारी हे सीझन्ड बँकर आहेत, ते तुम्हाला जास्त चांगलं मार्ग पर्याय सांगतील. पण एकत्रितपणे जर का तुमचं काही प्रपोजिशन असेल की ह्या गटाकरता, ह्या वयाकरता, ह्या ऍक्टिव्हिटी करता असा आमचा एक ग्रुप आहे हे भरारीचा, तर त्याच्याकरता प्रॉडक्ट सुद्धा आम्ही डिझाईन करू आणि त्याच्याकरता बोर्डाची मदत, बोर्डाचे निर्णय लागतात आणि ही सर्व अथॉरिटी आमच्याकडे अक्रॉस द टेबल निर्णय घेण्याची आहे आणि म्हणून आम्ही कोऑपरेटिव्ह क्षेत्रात आहोत. असं नॅशनल बँकेचं कोण चेअरमन सांगेल का की तुमचे काय प्रॉडक्ट ते सांगा आणि काय हवं ते सांगा? आम्ही सांगू असं आमच्या अधिकाऱ्यांना सांगा, तुमच्या गरजा नक्की स्पेल आउट करा. वी विल डिझाईन द प्रॉडक्ट विच विल सूट युअर नीड्स. ओके, फारच सुंदर सांगितलं आपल्याला सरांनी. यापूर्वी आपण कधीही आर्थिक विषयावरती घे भरारीमध्ये काहीच सेशन्स घेतली नव्हती किंवा लाईव्ह केले नव्हते. आपण नेहमी कपडे, साड्या, दागिने ह्याच्यामध्येच आहोत. पण कित्येकांना वेगळ्या आर्थिक समस्या आहेत त्या आपण बघितल्या घे भरारीने, त्या सॉल्व्ह करायचा प्रयत्न केलाय आणि कॉस्मॉस बँक आता आपल्या मदतीला भक्कम उभी आहे. तर आपण याची मदत घेतली पाहिजे सगळ्यांनी, मला असं वाटतं. आणि इंटरव्ह्यू ऐकला असेल तर काळे सर आपल्याला मार्गदर्शन द्यायला नेहमी तयार आहेत, त्यांचा स्टाफ तयार आहे आणि एव्हरीबडी इज रेडी. तर घे भरारीच्या लोकांनी भरारी घेण्यासाठी आता कॉस्मॉस बँकेकडे हात पसरायला काहीच हरकत नाहीये आणि त्यांनी हात पुढे केला तर कॉस्मॉस नक्कीच त्यांना मदत करेल अशी मला आशा वाटते. तर काळे सर, तुम्ही चांगलं मार्गदर्शन केलं आम्हाला, त्याबद्दल खूप आभार तुमचे.